कोकडचा समुद्र जेव्हा काळवंटतो तेव्हा वारासुद्धा मागे वळून पाहतो. समुद्रकिनारी पसरलेल्या त्या नारळांच्या झाडांच्या सावल्या रात्रीच्या वेळी एखाद्या जिवंत वस्तूप्रमाणे हालतात. गावकरी म्हणतात, त्या लाटांमध्ये धन आहे, पण त्या धनावर पहारा आहे, झोटिंगचा. रत्नागिरीच्या किनाऱ्यावरच्या एका जुन्या वाड्यात गोविंद परतला होता. वाडा पूर्वजांचा, पण अनेक वर्षांपासून बंद. आईवडिलाच्या मृत्यूनंतर कुणी त्या वाड्यात गेलं नव्हतं. गोविंद आता परदेशातून परतला होता. घर विकून जायचं एवढंच ठरलं होतं. पण त्याला माहीत नव्हतं, तो ज्या दारात किल्ली फिरवणार होता, ते दार आधीपासून कुणीतरी आतूनच पाहत होतं. वाडा समुद्राच्या अगदी काठावर, खिडक्यांतून दिसणाऱ्या लाट्यांची गर्जना जणू घरातच घुसते. फरशीवर शिंपले पडलेले, छपरातून ओघळणाऱ्या थेंबांच्या तालावर एक अवघड शांतता. गोविंदने दिवा पेटवला तेव्हा पहिल्यांदा त्याला जाणवलं, त्या वाड्याचा श्वास अजून चालू आहे. गावातल्या एका म्हाताऱ्याने त्याला आधीच सांगितलं होतं, सावंतांचं घर तसं नाही रे, तिथं झोटिंग आहे. तो पहारेकरी आहे त्या घराचा, घराचं सोनं, रत्न आणि पाप यावरचं. गोविंदने हसून दुर्लक्ष केलं. भूत प्रेत काही नसतं, तो स्वतःशीच पुटपुटला. रात्र वाढली, समुद्राचा आवाज वादळासारखा झाला. वाड्याच्या भिंतीवरची धूळ हलू लागली. खालच्या खोलीतून एक आवाज आला, घुर्र घुर्र घुर्र, जणू कोणी जड साखळ्या ओढीतय. गोविंद खाली उतरला, हातात दिवा, ओठांवर प्रश्न, की कोण आहे तिथे? खाली समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या एका अरुंद वाटेवर त्याला काहीतरी चमकलं. लोखंडी दार, दरवाजावर कोरलेलं चिन्ह, एक काळं बगळा आणि चंद्र. तो दरवाजा उघडताच खाली समुद्राचा आवाज वाढला आणि थंड, खारट हवा आत आली. खोल गुहा होती, भिंतींवर शेवाळ, मध्यभागी ठेवलेली एक लोखंडी पेटी. पेटीजवळ जळालेला दिवा आणि अर्धवट जळलेला कापडी ताईत. गोविंद पुढे गेला. पेटीला स्पर्श करताच त्याच्या मागे दरवाजा आपोआप बंद झाला. त्या क्षणी समुद्राचा आवाज बदलला. गर्जना नव्हे, जणू कुणाचा श्वासोच्छवास. अंधारात दोन डोळे चमकले, लालसर, जळणारे. आवाज आला, हे घर माझं आहे, तू परत आलास, पण इथून जाऊ शकणार नाहीस. गोविंद थरथरला. कोण आहेस तू? उत्तर आलं, झोटिंग, तुझ्या घराचा पहारेकरी. पण तू माझ्या वचनातला. गोविंदला तेव्हा आठवलं, आजोबांनी सांगितलेलं जुनं वचन, घराचं धन सुरक्षित ठेव, जोपर्यंत सावंतांची शेवटची पिढी परत येत नाही. तोच तो दिवस होता. पिढी परत आली होती आणि वचन पूर्ण व्हायचं होतं. झोटिंग आता स्पष्ट दिसत होता. उंच, काळा, शरीर समुद्राच्या लाटांसारखं हलणारं. डोळ्यात अग्नी आणि हातात जुनी साखळी. तो जवळ येत होता. गोविंद मागे सरकला. पण भिंत थंड, ओलसर, जिवंत वाटली. भिंतीतून आवाज आला, घराचं धन उघडलंस, म्हणून आता घर तुला उघडणार नाही. त्याने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण साखळी जिवंत सापासारखी त्याच्या हाताभोवती गुंडाळी गेली. डोळ्यांसमोर काळोख पसरला. फक्त लाटांचा आवाज. समुद्र आणि वाडा दोन्ही एकत्र गुरगुरत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी समुद्राच्या काठावर वाड्याचं दार उघडं पाहिलं. गोविंद नव्हता, फक्त जमिनीवर एक साखळी आणि ओलसर वाळूत पायाचे ठसे. समुद्राकडे गेलेले, पण परत न आलेले. गावात आजही म्हणतात, जेव्हा समुद्र काळा होतो आणि वारा लाटांवरून रडत जातो, तेव्हा झोटिंग घराबाहेर येतो. तो आपल्या धनावर आणि सावंतांच्या वचनावर आजही पहारा देतो. आणि जर कुणी त्या वाड्याचा दरवाजा मध्यरात्रीच्या सुमारास उघडलं, तर पाठीमागून एक जड श्वास ऐकू येतो. सोनं माझं, वचन माझं. तू इथे काय करतोस? पुढच्या वेळी भेटूया देवचाराच्या रानात, जिथे प्रत्येक वाऱ्याच्या झोतासोबत एखादा श्वास हालतो आणि प्रत्येक झाडाखाली कोणी ना कोणी वाट पाहतं.